26 वर्ष पक्षासाठी झटूनही अजून संधी नाही. नेमकं कुठे कमी पडले केशव उपाध्ये? एकेकाळी राज्यात चर्चेत असलेली केशव माधव जोडी आज कुठे आहे आणि यंदा तरी या जोडीला संधी मिळणार का? आज आपण बोलणार आहोत ते केशव उपाध्ये यांच्याबद्दल. भाजपाचा 26 वर्षाचा जुना आणि निष्ठावंत कार्यकर्ता, गेली 8 वर्ष पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि सध्या ते प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम बघतायत. पक्ष ज्यावेळी संघर्ष करत होता त्यावेळी काम केलेला हा नेता आहे. ज्यावेळी पक्ष ज्यांनी महाराष्ट्रात घडवला ते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या विचारात, यांच्या तालमीत तयार झालेला हा कार्यकर्ता. पण प्रश्न असा आहे की इतक्या वर्षाच्या मेहनतीनंतरही त्यांना अजूनही मोठी संधी का नाही? गेली 11 वर्ष त्यांचं नाव चर्चेत येतं, पण प्रत्येक वेळी संधी मात्र हुकते. त्यांच्या नंतर आलेले अनेक नेते आमदार झाले, मंत्री झाले, पण केशवजी अजूनही त्याच पदावर आहेत. हा अन्याय आहे का? तुम्हाला काय वाटतं? की राजकारणात निष्ठेपेक्षा काहीतरी वेगळं चालतं? कारण भारतीय जनता पक्षात निष्ठावान कार्यकर्त्यापेक्षा पक्षावरती निष्ठा असण्यापेक्षा व्यक्तीवर निष्ठा आहे का, हा आता प्रश्न उपस्थित होतोय. केशव उपाध्यायांचं संघर्ष सांगायचा गेला तर ते एक प्रखर संघ कार्यकर्ता, पक्षासाठी प्रत्येक हल्ला सहन करणारा नेता आहे. पण तरीही त्यांनी अद्यापपर्यंत एकही तक्रार केली नाही. हीच तर त्यांची खरी संघशिस्त आहे. मग प्रश्न उरतो, यंदा तरी त्यांना विधान परिषदेची संधी मिळणार का? कारण 9 जागा रिक्त होत आहेत, त्याच्यामध्ये केशव उपाध्ये यांना संधी मिळते का? कारण यंदाही त्यांचं नाव चर्चेत आहे. तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आणि नवीन व्हिडिओसाठी पेजला फॉलो नक्की करा.